नमस्कार. ज्योतिष गुरु परिवारातील माझ्या सर्व प्रिय मेष राशीच्या बंधू आणि भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देण्यासाठी बनवला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की गेल्या काही दिवसांपासून तुमची जिद्द आणि तुमची मेहनत असूनही तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नाहीये, तर आजचा हा क्षण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज 21 मे 2026 आहे आणि ग्रहांची स्थिती काही असे संकेत देत आहे जे तुमच्या आयुष्यात अचानक एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. जर तुमची श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजच्या या मार्गदर्शनात तुम्हाला अशा काही गोष्टी समजतील ज्या कदाचित तुमचे नशीब बदलू शकतात. आणि हो, पुढे जाण्यापूर्वी तुमच्या मनात असलेला तो विश्वास व्यक्त करण्यासाठी आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य दैवताचे नाव लिहून या प्रवासाची सुरुवात करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस हा तुमच्या अंगभूत ऊर्जेची आणि धैर्याची कसोटी पाहणारा आहे. ग्रहांच्या गोचराचा विचार करता तुमच्या राशीचा स्वामी असलेला मंगळ आता अधिक प्रभावी स्थितीत आहे, ज्यामुळे तुमच्या विचारांमध्ये एक प्रकारची प्रगल्भता येईल. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या आर्थिक अडचणींचा सामना करत होतात त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आता तुम्हाला स्वतःहून सापडेल. तुम्हाला आठवत असेल का की गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्हाला वाटले होते की सगळं काही थांबलंय? पण लक्षात ठेवा, मेष राशीचे लोक हे अग्नी तत्वाचे असतात आणि अग्नी कधीच हार मानत नाही. आज तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात एक असा संकेत मिळणार आहे जो तुमच्या प्रगतीचा पाया ठरू शकतो. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुम्हाला तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून एखादी जबाबदारी मिळेल, जी सुरुवातीला कठीण वाटेल, परंतु तीच जबाबदारी तुमच्या भविष्यातील यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. तुम्हाला वाटत असेल की करिअर आणि पैसा हेच सर्व काही आहे, पण मेष राशीचे आयुष्य हे त्या पलीकडे जाऊन नातेसंबंधांवर आधारलेले असते. आज घरातील वातावरणात थोडासा तणाव जाणवू शकतो, पण घाबरू नका. तुमच्या जोडीदाराशी किंवा घरातील सदस्यांशी संवाद साधताना शब्दांची निवड जपून करा. आज घरातील एखाद्या जुन्या विषयावरून चर्चा होऊ शकते. तिथे तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळली तर ते वाद मिटण्यास वेळ लागणार नाही. तुमच्या संयमाची आज परीक्षा आहे आणि जर तुम्ही त्यात उत्तीर्ण झालात तर येणाऱ्या काही दिवसात तुमच्या कुटुंबात आनंदाचे वारे वाहू लागतील. आता एक अशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी कदाचित कोणालाही माहीत नसेल. तुमच्या राशीच्या कुंडलीमध्ये आज धनलाभाचे एक सूक्ष्म योग तयार होत आहेत. हे अचानक कुठून तरी लॉटरी लागल्यासारखे नसून तुम्ही केलेल्या मागील मेहनतीचे हे फळ असेल. कदाचित एखाद्या अडकलेल्या कामाचे पैसे तुम्हाला आज मिळू शकतात किंवा व्यवसायातील एखादी मोठी डील पूर्ण होऊ शकते. पण हे धन जपून वापरा, कारण मेष राशीच्या व्यक्ती बऱ्याचदा भावनांच्या भरात येऊन खर्च करतात. आज थोडा विचार करून पाऊल उचलणे गरजेचे आहे. जर आत्तापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला उपयोगाचा वाटत असेल आणि तुम्हाला तुमची ऊर्जा सकारात्मक वाटत असेल तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या अनुभवाबद्दल कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तुमचा एक छोटासा प्रतिसाद आम्हाला अधिक प्रेरणा देतो. आता थोडे आरोग्याकडे वळूया. मेष राशीचे लोक कामाच्या अतिरेकामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. 21 मे 2026 रोजी ग्रहांची चाल दर्शवते की तुम्हाला पाठदुखी किंवा डोळ्यांशी संबंधित काही किरकोळ त्रास जाणवू शकतो. जास्त वेळ लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनकडे बघणे टाळा. संध्याकाळी थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवा किंवा शांतपणे बसून दीर्घ श्वास घ्या. तुमच्या शरीराची व्याधी ही केवळ शारीरिक नसून ती मानसिक ताणामुळेही असू शकते. थोडा वेळ ध्यान धारणा करा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ कमी होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा आपण थकतो तेव्हा आपल्याला एका आधाराची गरज असते. आजचा हा दिवस तुमच्यासाठी एक नवी सुरुवात आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या देवावर सोडून द्या. ज्योतिषशास्त्र म्हणजे केवळ भविष्य सांगणे नव्हे, तर ते आपल्याला वर्तमानातील चुका सुधारण्याची संधी देते. मेष राशीचे लोक हे स्वभावाने अत्यंत उत्साही असतात, पण बऱ्याचदा घाईघाईत निर्णय घेतल्यामुळे फसवणूक होते. आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी किमान दोनदा विचार करा.
जर तुम्हाला आज एखादी नवीन ऑफर येत असेल तर त्यातील बारकावे नीट तपासा. घाई करणे टाळा, कारण संयमच हाच तुमचा आजचा सर्वात मोठा दागिना आहे. आता या व्हिडिओच्या मध्यावर आपण आलो आहोत आणि इथेच मला तुम्हाला एका अशा रहस्याची जाणीव करून द्यायची आहे जी तुमच्या पुढील आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. आज रात्रीची वेळ तुम्हाला स्वप्नात किंवा अंतर्ज्ञानातून काहीतरी सुचवू शकते. अनेकदा आपण ज्या समस्यांचे उत्तर शोधत असतो ती उत्तरे आपल्या समोरच असतात, पण आपण आपल्या रागाच्या किंवा गोंधळाच्या आवरणाखाली ती पाहू शकत नाही. शांत रहा आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे तटस्थपणे पहा. तुम्हाला नक्कीच काहीतरी मार्गदर्शक सापडेल. जे लोक आज प्रवासाला जाणार आहेत त्यांनी आपली वाहने जपून चालवावीत आणि घाई करणे टाळावे. प्रवासात एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीची भेट होऊ शकते, जी तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठी मदत करेल. त्यामुळे कोणाशीही बोलताना आदराने आणि प्रेमाने बोला. तुम्हाला एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगते, जो मेष राशीच्या लोकांसाठी आज करायला हवा. आज मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करा. जर तुम्हाला संपूर्ण हनुमान चालीसा वाचणे शक्य नसेल तर फक्त ओम हं हनुमते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. हनुमानजी हे शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहेत. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्याने हनुमानाची उपासना तुमच्यासाठी सदैव शुभ फळ देणारी ठरते. या व्यतिरिक्त आज शक्य असल्यास लाल रंगाच्या फुलांचे अर्पण देवाला करा किंवा एखादे लाल रंगाचे वस्त्र गरजूंना दान करा. या उपायाने तुमच्या मनातील अस्वस्थता दूर होईल आणि तुम्हाला एक वेगळीच आंतरिक शांती प्रदान होईल. तुमच्या आयुष्यातील ही वेळ खूप मौल्यवान आहे. आज 21 मे 2026च्या ग्रहांच्या स्थितीनुसार तुमचे नशीब तुमच्या बाजूने झुकत आहे. तुम्ही आतापर्यंत जे कष्ट केले आहेत ते फुकट जाणार नाहीत. तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचे आहे. फक्त नकारात्मक विचारांना आपल्या जवळ येऊ देऊ नका. मेष राशीच्या जातकांसाठी आज एक गोल्डन चान्स आहे, तो म्हणजे तुमच्यातील संवादक कौशल्याचा वापर करणे. आज जर तुम्ही तुमचे विचार इतरांसमोर स्पष्टपणे मांडले तर लोक तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे तुमच्याकडे आकर्षित होतील. शेवटच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की यश हे अचानक मिळत नाही, ते मेहनतीतून आणि योग्य वेळेच्या निवडीतून मिळते. आजचा दिवस तुम्हाला तीच वेळ देत आहे. जर तुम्ही आज संयम राखला, सकारात्मक विचार केला आणि श्रद्धेने आपल्या कामाला सुरुवात केली तर या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल पाहायला मिळतील. तुम्ही एक जिद्दी व्यक्ती आहात. तुमची हीच ओळख कायम ठेवा. तुमच्या कुटुंबाचे, समाजाचे आणि स्वतःचे नाव रोशन करण्याची ताकद फक्त तुमच्यात आहे. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या आयुष्यातील दिशा मिळेल. आणि हो, जर तुम्ही अजूनही आमचे चॅनल ज्योतिष गुरु सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण दररोज तुमच्या आयुष्याला दिशा देणारे नवीन अपडेट्स आम्ही घेऊन येतो. आयुष्यात संकटे येतील आणि जातील, पण तुमची सकारात्मकता हीच तुमची खरी संपत्ती आहे. उद्याचा दिवसही तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल, पण आजच्या दिवसाचा पुरेपूर वापर करा. जाता जाता पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करते की मेष राशीच्या सर्व जातकांवर ईश्वराची कृपा सदैव राहो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि सदैव सकारात्मक रहा. धन्यवाद.